नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपण आलेलो आहे की थर्ड टेट 2025 बघा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे IBPS पॅटर्ननुसार कशा पद्धतीनं प्रश्न असणार आहे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चला, तत्पूर्वी थर्ड टेट 2025 जी मे जूनमध्ये आयोजित आहे त्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व अभियोग्यताधारकांसाठी गुरुजी बॅच 3.0 प्रवेश देणे सुरू आहे. आणि प्रत्येक अभियोग्यताधारकाला बॅच खरेदी करता यावी यासाठी आपण 98% प्लस ऑफ आपण त्या बॅचमध्ये देत आहोत. 2022मध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर्स, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. चला, आजचे प्रश्न आपण या ठिकाणी सुरू करूया. बघा, प्रश्न काय म्हणत आहे की उत्तम शिक्षण खालीलपैकी कोणत्या 22 सर्वाधिक सहाय्यभूत ठरते असं म्हणत आहे. ऑप्शन आहे व्यक्तीला आत्मनिर्भर बनविण्यात, दुसरा आहे व्यक्तीच्या अर्थोपार्जनात, तिसरं ऑप्शन आहे व्यक्तीला विद्वान बनविण्यात आणि चौथा आहे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढविण्यात. मित्रांनो, ह्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1 ह्या ठिकाणी व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यात. नेक्स्ट बघा प्रश्न दुसरा, शिक्षणामुळे सर्वाधिक महत्त्वाची कोणती गोष्ट साध्य होते? बालकाचा सामाजिक विकास, बालकाचा मानसिक विकास, बालकाचा नैतिक विकास, बालकाचा सर्वांगीण विकास. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सर्वांगीण विकास, म्हणून उत्तर राहील ड, सर्वांगीण विकास. त्यानंतर बघा, तुमच्या शिक्षणाचा हेतू सफल होतो जर, म्हणजे काय झाल्यास सफल होतो? बघा, त्यामुळे तुमच्या सन्मानात वाढ झाली, त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळाली, त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळाले, त्यामुळे दुसऱ्याचा फायदा झाला. बघा, मग इथे त्यामुळे तुम्हाला स्वतःला समाधान मिळाले का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून ऑप्शन क, त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळाले. बघा, विद्यार्थ्याला दिलेले शिक्षण प्रभावी होऊ शकते जर, म्हणजे काय असल्यास प्रभावी होऊ शकते? विद्यार्थ्याच्या आवडीचा विषय असेल, विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले असेल, विषयाच्या ठराविक भागाची पुनरावृत्ती केली असेल, शिक्षकाला विषयाचे सूक्ष्म ज्ञान असेल. बघा, विद्यार्थ्याच्या मानसिक स्तरानुरूप शिक्षण दिले जाणं हे फार गरजेचं आहे. म्हणून इथे जे उत्तर होईल या ठिकाणी आन्सर राहील ब. प्रश्न 5वा, शिक्षण प्रभावी होण्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. तर काय आवश्यक आहे? बघा, तर विद्यार्थ्याकडून अभ्यासाची खूप टाचणी लिहून घेणे, फळ्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे, व्यावहारिक उदाहरणांनी विषय स्पष्ट करणे, साहित्यिक भाषेचा भरपूर उपयोग करणे. तर बघा, बाकीच्या 4 ऑप्शनपैकी व्यावहारिक उदाहरणे देऊन, त्यांच्याशी संबंधित उदाहरणे देऊन विषय स्पष्ट करणे हा मुद्दा गरजेचा आहे. म्हणून तिसरं ऑप्शन राहील. बघा, नवीन पाठ्यविषय शिकविण्यापूर्वी शिक्षक बऱ्याच वेळा अगोदरच्या पाठाची उजळणी करून घेतात. कारण, बघा इथे कारणे दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची योग्यता कळते, त्यामुळे विद्यार्थी घरी आधीचा पाठ वाचून येतात, त्यामुळे वर्गातील शिस्त बिघडत नाही, आधीच्या पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्यविषय समजणे सोपे जाते. त्याचं उत्तर राहील हे ड, की आधीच्या पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्यविषय समजणे सोपे जाते. मानवाच्या प्रगतीस कारणीभूत ठरलेली सर्वाधिक महत्त्वाची बाब कोणती, असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आरोग्य, परिस्थिती, शिक्षण आणि कष्ट. या ठिकाणी उत्तर राहील मित्रांनो शिक्षण. नेक्स्ट बघा, 8वा प्रश्न, तुमच्या मते शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात कोणता मूलगामी बदल घडून येतो? ऑप्शन बघा काय म्हणत आहे या ठिकाणी. तर व्यक्ती विचारी बनते, समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, व्यक्ती समाजाशी संबंध तोडते, व्यक्तीमध्ये अहंकार वाढत जातो. बघा, शिक्षणामुळे मूलगामी बदल, समाजात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते, हा महत्त्वाचा मुद्दा. बघा, मुलांचे शिक्षण कोठे कोठे होत असते?
असे तुम्हाला वाटते? तर बघा, शाळेत, दुसरा ऑप्शन आहे कुटुंबात व शाळेत, तिसरं शाळेत व समाजात, नंतर कुटुंबात, शाळेत, समाजात. सगळ्याच ठिकाणी शिक्षण होते, औपचारिक अनौपचारिक स्वरूपाचं. कुटुंबात होते, शाळेत होते, समाजात होते, म्हणून ऑप्शन ड. बघा, मनुष्य मरेपर्यंत शिकतच असतो हे विधान तुमच्या दृष्टीने कसे आहे? हे विधान पूर्ण सत्य आहे. मरेपर्यंत व्यक्ती हा विद्यार्थीच असतो, म्हणून अ याचं उत्तर राहील असं आपण लक्षात घेऊया. नेक्स्ट बघा, नंतरचं सफल शिक्षक तोच की जो अतिशय शिस्तप्रिय आहे, ज्याचे विषय ज्ञान सखोल आहे, ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे, जो वर्गात विद्यार्थ्यांचे भरपूर मनोरंजन करतो. ज्याची अभिव्यक्ती प्रभावशाली आहे असं याचं उत्तर येईल. क हे उत्तर राहील. तुमच्या दृष्टीने उत्तम शिक्षण व्याख्येत, उत्तम शिक्षक व्याख्येत खालीलपैकी कोणत्या गुणाचा समावेश होतो? तर बघा, जो त्वरित लोकांशी संबंध जोडू शकतो, जो उच्च आदर्शाच्या गोष्टी बोलतो, जो अलंकारिक भाषेचा वापर करतो, जो जसे बोलतो तसे वागतो, बोले तैसा चाले, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणून ड हे त्याचं उत्तर राहील. नेक्स्ट पहा, शिक्षकासाठी सर्वाधिक आवश्यक बाब खालीलपैकी कोणती असा प्रश्न आहे. देशप्रेम, कठोर परिश्रम, विषय ज्ञान, समाजसेवा. विषय ज्ञान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षक सदाचारी असणे अत्यावश्यक आहे, कारण शिक्षक राष्ट्रनिर्माता असतो. विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करतात, त्यामुळे तो सुखी बनतो, त्यामुळे समाजात त्याची प्रतिष्ठा वाढते. सर्वात योग्य गोष्ट म्हणजे विद्यार्थी शिक्षकाचं अनुकरण करतात, म्हणून तो सदाचारी असणे अत्यावश्यक आहे. बघा, शिक्षकास समाजात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त होऊ शकते जर तो आपल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत असेल, विद्वान व विचारवंत असेल, सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेत असेल, सत्तारूढ राजकीय पक्षाचा सक्रिय सभासद असेल. बाकी गोष्टी महत्त्वाच्या नाही, शिक्षकावर जी जबाबदारी आहे म्हणजे आपल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत असेल, हे त्याचं उत्तर राहील. नेक्स्ट पहा, शिक्षकाला शिकवण्याच्या सिद्धांताची माहिती असावी, कारण बघा, शिकवण्याचे सिद्धांत त्याला का बरं माहीत असावे? त्यामुळे शिस्त राखण्यास मदत होते, त्यामुळे पाठ्यविषय मनोरंजक बनतो, त्यामुळे वेळेची बचत होते, त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजावून देऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा आहे, त्यामुळे तो पाठ्यविषय सोपा करून समजावून देऊ शकतो. नेक्स्ट बघा, खालील कोणता गुण शिक्षकाच्या अंगी असणे आवश्यक आहे? तो समाधानी असावा, तो अध्ययनशील असावा, तो भारी कपडे वापरणारा असावा, तो आपल्या विषयात पूर्ण ज्ञानी असावा. हे महत्त्वाचं आहे की तो आपल्या विषयामध्ये पूर्ण ज्ञानी असावा. ड हे त्याचं उत्तर राहील. प्रश्न 18 बघा, असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहतो. बघा, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आठवणीत राहतो तो म्हणजे बघा, वर्गात खूप गोष्टी विनोद ऐकवितो, वर्गात विद्यार्थ्यांना खूप हसवितो, वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो, वर्गात न अडखळता भाषण करतो. उत्तर राहील, वर्गात विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने अध्यापन करतो. नेक्स्ट बघा, असा शिक्षक समाधानी असतो जो अध्यापन हा व्यवसाय मानतो, अध्यापन हे आपले भाग्य मानतो, अध्यापन ही आपली लाचारी मानतो, अध्यापन हे पैसा मिळवण्याचे एक साधन मानतो. तर महत्त्वाची गोष्ट आहे की अध्यापन हे आपले भाग्य मानतो. ब उत्तर राहील. शिक्षक विद्यार्थ्यांच्या सन्मानास पात्र ठरतो तेव्हा जो ऑप्शन पहिला आहे इथे चांगल्या तऱ्हेने शिकवतो, उत्तम व्यक्तिमत्वाचा असतो, उच्च शिक्षित असतो, मुलांबरोबर खेळ खेळतो. अ सगळ्यात योग्य उत्तर राहील, चांगल्या तऱ्हेने शिकवतो. बघा, प्रश्न 21 तुम्हाला शिक्षक व्हावेसे वाटते, कारण शिक्षकाचा आदर केला जातो, शिक्षक आपली कामे विद्यार्थ्याकडून करून घेऊ शकतो, शिक्षकांना भरपूर सुट्ट्या मिळतात, मुलांमधून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडवू शकतो, ह्याचे समाधान लाभते. चौथा ऑप्शन सर्वोत्तम आहे, मुलांमधून सुजाण व कर्तबगार व्यक्ती घडवू शकतो, याचे समाधान लाभते, हे उत्तर आहे. प्रश्न 22 शिक्षक यशस्वी मानला जातो जेव्हा तो शिकवण्याकरून खूप पैसा जमवतो, स्वतःच्या मोटरगाडीतून विद्यालयात जातो, आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो, थोड्या कालावधीत वरिष्ठ पदावर पोहोचतो. तर आपल्या कार्याबद्दल निष्ठा बाळगतो हे त्याचं आन्सर राहील. प्रश्न 23 तुमच्या वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थ्यापैकी तुम्हाला सर्वात अधिक आवडणारा विद्यार्थी कोणता असेल? हा तुम्हाला प्रश्न आहे. जो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे, जो कोणी अधिकाऱ्याचा मुलगा आहे, जो तुमच्या मित्राचा मुलगा आहे, जो अभ्यासात हुशार आहे. तर शिक्षकाला अभ्यासात हुशार असणारी मुले आवडतात. प्रश्न 24 बघा, विद्यार्थ्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता महत्त्वाचा गुण आवश्यक मानता? शिकणे, कर्तव्य पालन करणे, उचित जीवनमूल्यांचा विकास करणे, मानव धर्माचे पालन करणे. याचं सर्वात बरोबर उत्तर आहे उचित जीवनमूल्यांचा विकास करणे, क. नंतर बघा प्रश्न 25
शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कसे वागावे? शिक्षकाने विद्यार्थ्यास धाकदपटशा दाखवावा. शिक्षकाने विद्यार्थ्यांशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपावे. शिक्षकाने विद्यार्थ्यांशी गोडी गुलाबीने मित्रासारखे वागावे. शिक्षकाने वेळ प्रसंग पाहून वागावे. तर शिक्षकाने विद्यार्थ्यांशी वागताना शिक्षक विद्यार्थी हे नाते जपणं अत्यंत गरजेचं आहे असं या ठिकाणी सांगत आहे. बघा, तर हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्ननुसार ह्या ठिकाणी विचारले जाईल. मित्रांनो, तुम्ही जर मे जूनमध्ये होणाऱ्या थर्ड टेट 2025ची तयारी करत असाल तर सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशनासाठी गुरुजी बॅच 3.0 या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे आणि प्रत्येकाला परचेस करता यावी ह्यासाठी 98% आपण ऑफ देत आहोत. 2022मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची या बॅचमधून निवड झाली आहे. या बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून मिळतो. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.